तर गौरी म्हणजे चिरडा पुजवून आणतात. आम्ही कोकणामध्ये जे गौर येते ती पार्वती, गणपतीची आई. कागदाचा मुखवटा आहे ही परंपरा अगदी जुन्या काळापासून आहे. परंपराच आहे. पण पहिला कुवार वौसा म्हणून एक गौरीच्या पुढ्यात पानावरती सोडतात आणि नंतर मग वौशाला सुरुवात होते. भाद्रपद महिन्यात चतुर्थीला गणपती येतात. त्या दिवशी पूजापाठ केली जाते. त्यानंतर 1.5 दिवसांनी काही गणपती होतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी अशी ज्येष्ठ गौरी म्हणून येतात. तर गौरी म्हणजे चिरडा पुजवून आणतात. आम्ही कोकणामध्ये जे गौर येते ती पार्वती, गणपतीची आई. तर तिथे चिरडा म्हणून त्याला सरळ चिरडा असतो तोच घ्यावा लागतो. तो चिरडा फुलं आलेला चालतो, फक्त फुटवा आलेला नको असं. त्या चिरड्याची पूजा करून परत आम्ही गाणं म्हणीत घरी आणतो. खालून देवळापासून मायरोशीनच आणते. नंतर दरवाज्यात आणल्यावर तिच्या पायावर पाणी ओतला जातो, तिला आरती लावली जाते. तिथनं घरी आणल्यावर आपल्या देवाजवळ नेला जातो, देवापासून माल्यावर न्यायला जातो आणि नंतर परत देवाशी आणून पाटावर ठेवायची. त्याच्यानंतर सगळ्या आम्ही जमून तिला नेसवली जाते. तर तो कागदाचा मुखवटा आहे. मुखवटा आम्ही त्याला मुखवटा म्हणतो. तर तो चिरड्याला लावूनच आणावा लागतो आणि तिथनं आणल्यानंतर तो जो आहे तो नंतर इथं त्याची पूजापाठ करून नंतर विसर्जन करावं लागतो. कागदी मुखवटा हा जुन्या काळापासून चालू आहे आणि ती पहिली परंपरा होती. नंतर लाकडी मुखवटा झाला. लाकडी मुखवटा झाल्यानंतर आता नवीन पिढीमध्ये ही मुकुट झाला. तर कागदी मुखवटा आहे ही परंपरा कुठं जाल तिथं दिसणार आहे. गौरी येतील त्या दिवशी आम्ही तो संध्याकाळी तिला सजवून खुर्चीत बसवली जाते आणि ती रात्र गेली दुसऱ्या दिवशी पूजन असतो. त्या पूजनाच्या दिवशी सकाळच सक्रोबा म्हणून आम्ही, सक्रोबा म्हणजे गौरीला आलेला माघारी, हा तो सकाळच ठेवावा लागतो आणि दिवसभर असतो. तो गौरी विसर्जन करायला जातील तेव्हा तो तिच्याबरोबर विसर्जन केला. नंतर मग गौरीचा वौसा हा पहिल्यापासून परंपराच आहे. पण पहिला कुवार वौसा म्हणून एक शिपली छोटा सुपाने वसला जातो. नंतर लग्न झाल्यावर 5 सुपाने वौसा होतो. ते वौसा करतात त्याला पूर्वा नक्षत्र लागतो आणि तो पूर्वा नक्षत्र प्रत्येक वर्षाला भेटत नाही. 1 वर्ष आड करून किंवा 2 वर्ष आड करून 3ऱ्या वर्षाला असा भेटतो. आता वौसा म्हणजे 5 सुपांचा वौसा. 5 सुपांचा वौसा म्हटल्यानंतर 5 सुपांना 5 दोरे बांधले जातात. त्यांना हलतपिंजर लावली जाते सुपाला.
तर 5 सुपांचा वौशामध्ये सुपाला दोरा बांधला जातो, नंतर त्याला हळद पिंजर लावली जाते, नंतर आतमध्ये 5 पानाचा विडा, नारळ, वडे, फळं आपल्याला जी ठेवायची असतील ती. वौसाच्या आधी पहिला महिला नहावान घेतात आणि पहिला देवाजवळ जातो, नंतर दरवाजाला, नंतर मग सगळ्या महिला पूर्ण हातामध्ये घेऊन गौरीच्या इथे पानावरती सोडतात. दुपारी पूर्ण वौशाचा कार्यक्रम होतो आणि रात्री महिला सगळ्या एकत्र येऊन पूर्ण म्हणजे सगळी नाचायला वगैरे येतात. नंतर गाणी बोलल्यावर वौसून झाला की देवाजवळ ठेवतो. देवाजवळ ठेवल्यानंतर एक सूप गौरीच्या पुढ्यात ठेवतो. तिथनं नंतर मग आपल्या माहेरी नेतात. हेच वौशे आम्ही माहेरी न्यायचो, आमच्या मामाकडे न्यायचो. तेव्हा वाजत गाजत जायचं. आता नाही, आता तेवढे म्हणजे नाही करत. पहिल्यासारखी हौस मौज आता नाहीच राहिली.
गौरी गणपतीच्या दिवशी म्हणजे एकत्र येऊन सगळी बापे बाया महिला सगळी एक ठिकाणी आम्ही मजा करतो, नाचतो, बोलतात, वेगवेगळी गाणी बोलतात, फुगड्या घालतात, काय काय विविध प्रकार करतात. आता तर या महिन्यामध्ये शेतीची कामं वगैरे नसतात. भात लावणे वगैरे अगोदरच झालेलेच 1 महिना 2 महिन्यापूर्वी. तर महिलांना आता वेळ भेटतो म्हणून महिला त्या या गणपतीच्या टायमात तर म्हणजे मोकळ्याच असतात आणि व्यवस्थित नाचायला वगैरे सर्वांना मिळतो. सगळी मजा मौज करतात. गौरीच्या दिवशी रात्रभर सकाळी 4-5 वाजेपर्यंत नाचत असतात. पूजनाच्या दिवशी म्हणजे गौरी वावसतात त्या दिवशी रात्र गेली की सकाळी 4 वाजता गौरी दवडतात. ती अशी म्हणजे एक आठवड घेऊन त्याच्यावर काविलता घेऊन अशी दवडतात. गवर सकाळी दवडताना आम्ही गाणी बोलतो. त्याची अशी एक पद्धत आहे की कानालूची नाही गसये झुलू झुलू आय झुलू झुलू आय तिथंच ईश्वर पेकत आहेत पेका पेका ईश्वरानु गवरेते आय एवढा वेलगावराय कागला विला देते वेलू लागला अशी आम्ही विविध गाणी म्हणून गवर दवडतो. असंच गौरीच्या गवर दवडताना आम्हाला दिसण्यात येतो की गवर रडते असं आम्हाला वाटतं. अशी गाणं बोलून आम्ही गवर सकाळी दवडतो. त्यात संध्याकाळी गौरी गणपती विसर्जन होतो. तर ते चिरडा तो पाठीकडं कागदी मुखवटा आहे तो त्या समजी तो गौरीचा सांगाडा असतो एक, तो सांगाड्याला बांधून चिरडा असा विसर्जन केला जातो.